आलेले आहेत सकाळ सकाळ 7 वाजता ठीक. आणि त्या आंघोळ चालली आहे पालवीची. आणि त्या फोटोग्राफर्स बिचारे पारुशे झोपलेलं. तर गाईस मी तयार झालेली आहे. मी मगाशीच तयार झाले पण थोडंसं हेअर वगैरे बाकी आहे. सो जाऊ द्या. पण इथे बघा नवरी तयार होते. नवरी इथं खात काम करतंय. नवरीचा उपवास नाही ना. उपवास नवरे उपवास पण नाही. नवऱ्याचा उपवास पण नाही झाला बाईने. उद्या पूजेचा तर असतच उपवास. हा तर गाईस बघू शकता माझी साडी कशी वाटते. मिरल घाण आहे पण माझी साडी चांगली वाटते. सो बघू शकता तुम्ही. सो आता तयार होतात. आम्ही मेकअप आर्टिस्ट तयार करतात तिला. आणि मला रुखवत सुद्धा लावायचं आहे त्यामुळे मी लवकर तयार झाले. आणि प्लस परत मला असं थाळ घेऊन जायचं आहे तिथे दूध पाजायला. मेवणी तर त्याच्यानंतर मी गप्पपणे बसणार आहे एका साईडला. अजिबात तिच्या साईडला फिरकणार नाही मी. कारण की नवरा असेल ना बाजूला मग बहिणींची आठवण येईल. तुला येईल. हा नवरा बाजूला असताना येईल. नाही आली तुला सांगतं मी स्टेजवरून नाही आवाज दिला असतं. तर गाईज आता म्हणजे वाजलेत किती वाजले काहीतरी 11 वाजत होते. ठीक आहे. ही कन्फ्यूज आहे फुल. बाईला माहितीच नाही घालायचं काय तिच्या. हे घालू ते घालू चाललंय. तर तिने चॉईस पण भरपूर आणलेत मेकअप आर्टिस्टनी करायला इथे तिला. हा तर माझा कवर सुद्धा घाण झालाय. तो तुम्हाला दिसला असेल मिरर मध्ये. पण त्याला पण आता मी चेंज करणार आहे बिकॉज तो त्याला मी घाण व्हायलाच आणला होता. तर आता मग चेंज करू कारण की परत मग आता वरात आहे लग्न आहे. सो मोठा व्लॉग जाणार आहे. सो बघत राहा. तर मंडळी फायनली मी तयार झालेले आहे. आणि आज मला तयार केलेला आहे प्रेरणाने. बघू शकता किती मस्त मेकअप केलाय. आणि लुक तर एकदम फाडू झालाय. पालवीचा पण लुक हिनेच केलाय. आणि तिची आयडी मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तुम्हाला. तरीपर्यंत तू तुझी आयडी सांग. माझी आयडी आहे मेकअप बाय प्रेरणा. आणि कोणाचा मेकअप करायचा असेल तर मला नक्की DM करा. हो. आणि मी तर मानकोळ्याची आहे. ही जिराटची आहे. जर आपल्या इथे म्हणजे आपल्या इथे मेकअप आर्टिस्ट कमी आहेत आणि जे आहेत ते भरपूर त्यांची रेंज फी जास्त आहे. आणि जे चांगले करतात त्यांना काय पुढे स्कोप भेटत नाहीये. तर गाईज लवकर तिला जाऊन DM करा तुम्ही. कारण की भरपूर छान तिने मेकअप केलेला आहे सिरियसली. आणि जिराटचीच आहे. आणि आपल्या साईडला जर कोणाला हवे असेल मेकअप आर्टिस्ट तर तो नक्कीच तिला DM करा अलिबागमध्ये. आणि ती येईल आणि तुमचा छानसा मेकअप करून देईल. थँक्यू. तर मग चला आता जाऊया आपण तिकडे. रुकवत लावायचं आहे मला आता. बाय बाय. भेटूया. बघू शकता इथे मी मस्त रुकवत लावून घेतलेला आहे गाईज. थोडा माझ्यासारखाच आहे पण मी तिच्याकडनंच बनवून घेतलं तसं रुकवत सेम. आणि काय ॲडिशनल केले हे मातीची चूल वगैरे इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी. मातीचा सुपली सोन्याची सुपली मातीची. आणि हे काय हे टोप आहे. हा टोप. इथे पोलीपाट आहे. इथे काय हे उसळ बोलता याला. उसळ आहे. उसळच ना मम्मी. हा उकळी मुसळ आहे इथे बघू शकता. मिसळ तुळस वगैरे सगळं परफेक्ट एकदम मस्तपैकी. कसं वाटतंय नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा गाईज. आणि हा स्टेज आहे लग्नाचा. इथे विधी मंडप बांधलेला आहे. आणि ही मी आणि कुणाल देखील आलेला आहे तिथे बघू शकता. आणि चला मग आता नवरा येईल तर नवऱ्याला पण ओवाळायला जायचंय मला. तर मग चला जाऊया. जावई अण्णा म्हणून अण्णा जावई काय बोला मॅडम. जावई बघा शेट पाहायला आलो शेट. मी शेट. तर गाईज इथे बघू शकता सगळे आणि इथे सगळी जण आहेत. आता ऐका. आणि इथं मम्मी आहे. ऐकर कशी करतस. तर मग आता आम्ही जाणार आहोत. इथे आम्ही पूर्ण सोय केलेली आहे भाऊंची. तर मग जाऊया आता इथे भाऊ गेले गाव फिरायला म्हणजे आमच्या इथे एक असा ट्रेडिशनल रिवाज आहे की पूर्ण गावातले जेवढे मंदिर आहेत सगळ्यांच्या पाया पडायला लागतं. जो नवरा येतो तो जाताना पण पाया पडावं लागतं. बराच जाताना नवरी घेऊन. सो असं ते आहे. सो मग आता गाव फिरून येणार आहे मग त्याच्यानंतर. आणि हा एक फोटोग्राफर जो मला अजिबात नाही आवडत. तर मग चला आता बघूया आपण काय कसं.
हे ट्यूब. तर ब्लॉग चाललाय पण नंतर आधी सेल्फी घ्यायची नंतर ब्लॉग काढायचा. पण पहिला ब्लॉग काढते नंतर सेल्फी घेते. सगळे आकाशा काकाशा सगळी जण आहेत. तर चला घेऊया सेल्फी. मामी ओ मामी दागिने कुठे याच्यात ठेवले. माई संपून टाक. माई संपून टाक. संपव हे माई पी. इकडे बघ समोर बघ समोर बघ. मग या इकडं करा घेऊन या इकडं. अगं ते तुला दे तिथे मावशी विशीच्या हातात. फोटोवाले येतात सोबत. हो करा पाहिजे. हॅलो हा कोण कोण शूट मध्ये आहे. लवकर लवकर बोल. काय बोलताय. हा शूट अगं आरतीचा ताट देतो. इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे पुढे इथे बघा सर्वांनी इकडे बघा. सर्व हात लावा. भाऊ बोला 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 बोला. असं वाटतंय हा. बघा तुमच्या मेहनीस खूप चांगले आहे. आम्ही तुम्हाला काहीच त्रास देणार नाही. ओके चला. पालवी होय होय इकडे नाही इकडे बघा तो सध्याला. चेहरा बघायचा आहे का. होय बाय चेहरा बघायचा आहे. काम जरा धीर धर. नाही आता धीर नाही. 2 मिनिटं नाही नाही 2 मिनिटं जास्त नाही. थोडा खाली घे. थोडा खाली.
लाईट गेली. सावधान सावधान. चावला दिली. आलेले आहे. आता कालपासून तुम्ही पालवीला बघितलं, आता भाऊंना बघा. कोण आहे इकडे मुली तरुणी कोण आहे? बंद केलं ना मामा आपली भांडी काय करायची? भांडी आणा. समोर बघ तिथे रुमाल आहे ना, रुमाल गेला तो. हा बबल्या फुल सूट बीट घालून. बबल्या पण हा हे कलर नाहीये, मरून कलर नाहीये हा. हा डार्क पर्पल आहे. डार्क पर्पल आहे. डार्क पर्पल आहे. हा छान वाटतंय. गुलाब कोण दिला बबल्या तुला? मी लावलाय स्वतः. खरा सांग. आली बिली का गुलाबीला फुल? बबल्या गुलाबीला फुल आली वाटत. बबल्या फुल सीने से लगा के रखा है गुलाब. आता पालवी करणारे डान्स आणि आपण रिएक्शन. गाईज हा फोटोग्राफर बघू शकता, मधीत माझ्या ब्लॉगच्या येतो. तो डान्स परफॉर्मन्स झालेला आहे आणि चांगला झालेला आहे. आता तुम्हाला जर मी दाखवलं तर ठीक गोष्ट आहे, नाही दाखवलं तर लाजमध्ये नका, कॉपीराईट येईल आपल्याला, तर त्यामुळे नाही दाखवते. तर कधी जर माझ्या तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो करत असाल तर तुम्हाला तिथे काय डान्स नाही दाखवतो. तर दागिनं बघा आत्याचं ना माझं. आमचा छोटूसा छोटा आहे माझा. मोठा आहे. दोघींचा सेम आहे. बाचीचा आणि आत्याचा हा मधीतला हार आहे ना, जो मला आवडला. त्यातले मी डिझाईन्स भरपूर बघितलेले. तो मला करायचा आहे, पण बघू आता कसं काय पुढे. आणि कानातले मी आता एवढेच घेणार होते, पण माझा नवरा बोलला जास्त मोठे घेऊ नकोस, जर चेहरा छोटा आहे ना कानातले मोठे वाटतील, तर त्यामुळे मग छोटेसेच घे. पण मी बनवणार आहे. मी सोडणार नाही. मी बनवणार आहे अजून सोना, कारण की आपण गोल्ड लव्हर, तर त्यामुळे मला बनवायचं. आणि आत्याचा हा वाला हार मस्त वाटतं, मला आवडला आत्या. थँक्यू.
तर गाईज इथे बघू शकता फायनली आता मी परत पोनी घातले. इथे बघू शकता माझी पोनी आणि थोडंसं टचअप केला आणि प्रेरणाने केला आहे तो. आणि तिची ID तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, पण एवढंच सांगते की खूप चांगला मेकअप आहे जो टिकून राहतो आहे आणि मला भरपूर आवडला मेकअप. म्हणजे बिगनर असूनसुद्धा एवढा छान मेकअप करते ती. सो गाईज गो फॉर इट. जर तुम्ही इथले कुठे म्हणजे अलिबागचे असाल, आता आपल्या गावागावांमध्ये ना जास्त मेकअप आर्टिस्ट नाही आहे. सो असे काही मेकअप आर्टिस्ट आहेत जे खूप छान वर्क करतात. सो नक्कीच जा आणि तिची ID नक्कीच बघा. आणि तुमचं जर लग्न असेल किंवा तुमच्या भावाचं लग्न असेल, आता माझ्या भावाचं पण लग्न येणारच आहे लवकर, तर तुमचं लग्न असेल तर तुमच्यासाठी बुक करा. आणि जर भावाचं लग्न असेल तरी तुमच्यासाठी बुक करा, कारण की आपण बहिणीच नटतो, भावा काय नटणार नाही आहेत. बिकॉज जाऊ द्या आता काय बोलतो बोललाय तो. तर थँक्यू प्रेरणा. मी आता चालले पोयनाडला, तर मी आता थोडासा मला वेळ होईल यायला. थोडासा कुठून गोरा आहेस? एकदम अशी कोक काढल्यावरती राहू दे. तर मग चला गाईज जाऊया. बघू शकता तुम्ही सगळीजण फोटोग्राफर्स थकलेत शूट करून करून. मी आता आले बाहेरून जाऊन, पण तरी आला पहिला रुपवत वगैरे भरला आणि त्याच्यानंतर आता वरात निघेल, पण कधी निघेल ते बघूया आता. किती वेळ लागेल काय लागेल. सगळीजण दमले तिथे, सगळी खुर्चीवर बसलेले आहेत आणि सगळीजण दमलेत. आणि सिद्धेने माझे फोटो नाही काढलेत. जर या लुकवरचा माझा फोटो नाही आला तर समजा सिद्धेने माझे फोटो नाही काढले. ठीक आहे, हळदीचे पण एकच काढले. हां, आणि सिद्ध्या बिचारा वैतागलाय म्हणून मी बिचारा माझ्या सिद्ध्याला नको त्रास व्हायला म्हणून मी माझ्या फोनमध्ये माझे फोटो काढले. आणि हा तो बोलता तू काढ बिंदास व्लॉग घे, काय नको करूस. वरात निघालेली आहे. तोंड आलाय तुझा, काला तोंड. फोटो मध्ये रडली नाहीस तू.
ओके बाय बाय. घ्या घेऊन जा घेऊन जा तुम्हाला आता हा जाम पटकवा. बाय पालवी. काय काय बोलशील आता बोल ना काहीतरी बोलत नाहीये. रडू नको रडू नको 15,000चा मेकअप आहे. रडू नको रडू नको. तलवार बाबू घेतली तलवार रोमत. तर गाईस आता निघालोय आम्ही. बघा पालवीची गाडी पुढे आहे. ते पालवी प्रज्वल. सो त्यांच्या मागे मागे आम्ही जाऊ. आता कुठे नेत आहेत तिथे म्हणजे 3 विऱ्याला. सो चला जाऊया. तर गाईस बघू शकता आम्ही पालवीच्या गावात आलोय म्हणजे 3 विऱ्याला. आजपासून तिचं गाव 3 विरा आहे आणि तेव्हा मस्त बैलविल आहेत. तर आता चला आम्ही पालवीच्या घरी चाललोय. तिच्या अगोदर चाललोय. तर चला दाखवते तुम्हाला. गाईज आम्ही आता आहोत पालवीच्या घरी आणि हे आहे पालवीचं घर. आता हे कोणतं आहे ते मला नाही माहिती पण मला वाटतं हे घर आहे इकडचं. आणि हा मंडप आहे नवऱ्याचा. बघू शकता इथे भरपूर मोठा असा मंडप आहे. हे काय दिसता तुम्ही हाय करा तिथून बघू. हाय हाय. तर आणि तिथे सगळीजण हे बसलेत. जेंट्स सगळे बसलेले आहेत. आयो बघा. आणि मग आता वरात आलेली आहे. तर मग आता तिला घरात पोचवूनच जाऊ. चला घरात पोचवू. हा घरात पोचवून जाऊ नाही मंडपामध्ये पोचवून जाऊ निघूया लगेच. कारण की मलाही घरी जायचं आहे. तर त्यामुळे सो तिला सगळी आपली पब्लिक आलेली आहे. भरपूर जण येतात. माझ्याही वरातीला भरपूर जण होते गावातली. सो गावातल्या पोरीला सोडायला आखे गावाला येतात. तेच पालवी मला बोललेली आमच्या सासरी आंबे आहेत. तर खरंच इथे आंबे आलेले आहेत. गाईज इथे देव मांडलेले आहेत बघू शकता तुम्ही. तर आता वरात येईलच. तर त्याचा वेट करतो आम्ही. ती वरात एकदा आली की आम्ही घरी जायला मोकळे. मी आता आणि आता नाव ऐका तुम्ही. मी तिकडे नाहीये पण इथून तुम्ही ऐकू शकता. घ्यायला सुरुवात करते आजी आजोबांना स्मरून. आता माझ्या आहोंची ओळख देते मी करून. मैत्री करता करता झालं प्रेम. प्रेम करता करता लागली भेटायची ओढ. दिवस ठरला भेटीचा 22 मार्च 2022 आणि तिथूनच सुरुवात झाली आमच्या प्रेमाच्या भेटीगाठीसाठी. ऑटोमॅटिक गाडीला जसे नाहीये गेअर. नवरा आहे माझा केमिकल इंजिनियर. घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी घेतले खूप कष्ट. अशी आहे माझ्या रावांची गोष्ट. पुरणपोळी काय पुरणाशिवाय गोड नाही. माझ्या सासूनी एवढं साधेपणा कोणातच नाही. साध्या वरण भातावर साजूक तुपाशिवाय चव नाही. माझ्या सासऱ्याने एवढं कोणाला मान नाही. खिरीत खीर तांदळाची खीर. खिरीत खीर तांदळाची खीर. सर्वात रूपवान आहेत माझे सर्व धीर. सणासुदीला करते आमरस आणि पोळी. सर्वात भारी आहे जीवाला जीव देणाऱ्या माझ्या नणंदबाई आणि जाऊबाई. सगळ्यांचे नाव घेतले. आता सगळ्यांचे नाव घेतले. माझे नवरबा मात्र रुसले. काहीच नाही केलं म्हणून फुगून बसले. त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी. त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी. मग काय प्रज्वलराव बुलू बुलू करायला फर्स्ट क्लास मध्ये राजी. भारी नाव घेतलं. गाणं भारी घेतला. पुढे पण आहे का गाईस. पावलांनी उमटतील माझेही ठसे. माझी ओळख करून देते मी सौ पालवी प्रज्वल शेडगे असे. जमले आहेत सगळे शेडगेंच्या दारात. ऐकता ना सासूबाई. आता उचलून घ्या घरात. खूप पाठांतर केलेला आहे. जमले भावाडी बहिणी. रस्ता अडवला जमले भावाडी बहिणी. आता एवढं कानात आवडले ना वहिनी. दादा तुझं पण होणार आहे. पाठ करून ठेव. भरपूर नाव. कॉंग्रॅच्युलेशन्स. चांगले राहा. चला बाय बाय. भेटूया. हा तर
मंडळी, फायनली आम्ही पालवीला आता तिच्या घरी सोडलेला आहे, म्हणजेच 3 विराला. आणि आता आम्ही चाललोय माझ्या घरी म्हणजेच पेनला चाललोय आम्ही, कारण की भरपूर कामं आहेत, स्टुडिओची भरपूर कामं बाकी आहेत. सो चला तुम्हाला आता बुनूचं रिएक्शन दाखवते आणि मम्मी पप्पांचं पण दाखवते, बिकॉज मम्मी पप्पांनी हा माझा लुक बघितला नाही, तर त्यांना दाखवते मी कसं काय वगैरे. मम्मी सांगेल कशी दिसते मी वगैरे. आणि आता जाऊया आणि बघूया घरी. चला तर गाईज, आता मी पोचले घरी. आता मी तुम्हाला दाखवते मी घरी पोचले, तुम्हाला दाखवते बुनूची रिॲक्शन कशी आहे आम्हाला बघून. चला, आणि भरपूर उशीर झालाय घरी पोचायला, तर मग चला या. आपणा घर येत आहे. बुनोडी कुठे आहे माझी? मग बुनो कुठं हाय? बुनो बुनो इकडे. बुनो मी आले. बुनो बघितलं किती हलकट पोरगा. इथे ग माझं चिवना काय झालं तुला? हा ये तू माझी शिवनी ग. चोनपरा ये बुनो ये जेवले माझे. ये ग माझं शिवना. राहिलं तू किती दिवस राहिला? हा, तुला काऊ देते मी उद्या, काऊ देते तुला. आता देऊ खाऊ देऊ तुला. ए बुना हो कसा चढतोय. बस खाली बस. चिपकला बघितलं कसा. बुनो ये गे इथे खाऊ आहे बघ. इथे खाऊ आहे ग चोना माझा ग पिल्ला. बघू चोनी, इथं बघू वर. बघा आमचा शोनापरा बघा. शोनापरा काय कसला वास येतोय तुला? हा, तो चेक करतोय मीच का नक्की. तर गाईज, दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. भरपूर मोठा झालाय ब्लॉग, पण ठीक गोष्ट आहे, आता होऊ शकतं थोडंफार. आता नेक्स्ट ब्लॉग तर पटकन येणार आहेत पुढेच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते बेल आयकॉन आहे ना, ते दाबून ठेवा, म्हणजे तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर माझी प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि पालवीला आणि भावांना खूप सारे ब्लेसिंग्स द्या कमेंट्समध्ये. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय. स्टे हॅपी, स्टे सेफ आणि बाय.